मुंबईत मवियातला अंतर्गत कलह उफाळला। मुंबई मनपा काँग्रेस व बळावर लढणार, ठाकरेंसोबत जाणार नाहीत। काँग्रेस नेते भाई जगताप यांचा मोठा दावा। लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला तुर्तास ब्रेक, ऑक्टोबरचा हप्ता पुढील आठवड्यात मिळणार। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींची नाराजी टाळण्याचा प्रयत्न। लाडकी बहीण योजनेत 164 कोटींचा घोटाळा, 12,000 भावांनी 13 महिने घेतला योजनेचा लाभ। 77,980 महिला ही योजनेतून अपात्र, अद्याप अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली नाही। दिवाळी आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचं महायुती सरकारचं आश्वासन हवेतच। 63 लाख शेतकऱ्यांना 5,866 कोटींचा निधी वितरित। राज्यातले अनेक शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत। पाडव्याच्या शुभमुहूर्तावर कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाचे सौदे, गुळाला 4,500 रुपये इतका दर। दिवाळीच्या उत्साहावर पावसाचं विरजण, 4 दिवस राज्यभर जोरदार सरींचा अंदाज। तर लक्ष्मीपूजनाच्या रात्री मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात पावसाची हजेरी, बदलापूरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मुंबईची हवा वाईट श्रेणीत, बीकेसीमध्ये हवेचा निर्देशांक 344 अंकांवर तर 211 निर्देशांकासह मुंबई जगातलं दुसरं सर्वाधिक प्रदूषित शहर। सत्ताधारी आमदारांना दिवाळी बोनस, महायुतीकडून पहिल्यांदाच निवडून आलेल्या 54 आमदारांना विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटींचा निधी मंजूर। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनं निर्णय घेतल्याची चर्चा। पुण्यामध्ये फटाक्यातल्या बाणामुळे तरुणाच्या डोळ्याला इजा, पुण्यातल्या पर्वती परिसरामध्ये घटना। भिवंडीतल्या महावीर सिंथेटिक कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। ऐतिहासिक उंचीवर पोहोचलेल्या चांदीला उतरती कळा, 7 दिवसांमध्ये चांदीच्या दरात 33,000ची घसरण। लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर तब्बल 8,000 रुपयांनी चांदी गडगडली। 2 लाखांवर पोहोचलेली चांदी आली 1,62,000